नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता गौरी गणपतीचा सण आलेला आहे आणि सणामुळे थोडासा लोड वाढलेला आहे. आणि तुम्हालासुद्धा ज्या माझ्या घरातून काम करणाऱ्या लेडीज मैत्रिणी आहेत त्यांनासुद्धा माहीतच असेल की आपल्याला हा जो गौरी गणपतीचा सण आहे तो किती इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. हा जो सीझन आहे तो तुमच्यासाठी खूप भरभराटीचा असो. तर माझ्यासाठी सुद्धा तो भरभराटीचा असतो. तुम्हीसुद्धा मला अशा शुभेच्छा द्या. तर इथे लोड माझासुद्धा वाढलेला आहे, फक्त गाऊनचाच नाही तर ब्लाऊजसुद्धा मी सीझनमध्ये ब्लाऊजसुद्धा मी घेते, शिवते, कारण की मला आवडतं असं ब्लाऊज वगैरे शिवायला. आणि प्रत्येकीची वेगवेगळी डिमांड असते, काहीतरी वेगळं असतं, प्रत्येकीची डिझाईन वेगळी असते, प्रत्येकीचं काहीतरी पॅटर्न वेगळा असतो आणि छान वाटतं असं वेगवेगळे पॅटर्न वगैरे शिवायला. फक्त ब्लाऊजमध्येच नाही आहे तर गाऊनमध्ये सुद्धा प्रत्येकीची डिमांड असते. काही जणी तर मला म्हणजे गुगलवरनं वगैरे फोटो वगैरे सर्च करतात आणि घेऊन येतात आणि दाखवतात, अशी शिवून द्या, तशी शिवून द्या. पण त्यांना स्पष्ट शब्दात नाही सांगावं लागतं, कारण की त्यांना असं व्यवस्थित समजावून सांगितलं ना, बाबा त्या फॅक्टरीमध्ये शिवलेल्या गाऊन आहेत, त्यांच्याकडे तेवढा कापड अवेलेबल असतो, आमच्याकडे कापड लिमिटेड असतो, प्रत्येक डिझाईनचा कापड तेवढाच असतो, मग त्या समजतात. पण काय जणींची खूप वेगवेगळी डिमांड असते, म्हणजे हसू की रडू असं होतं. काय जणी सांगतात मला फ्रिलचे हात हवेत, काय जणींचा गळ्याचा पॅटर्नच काहीतरी वेगळा घेऊन येतात, काय जणी तर कफ्तानसारखी वगैरे एक म्हणजे गाऊन वगैरे शिवून द्या असं बोलतात. कफ्तान नाईटी होते, पण ती तुम्हाला घरी वगैरे घालायला कम्फर्टेबल असेल का हे सगळं विचारल्याच्या नंतरच ती शिवावी लागते, नाही तर मग त्या खूप डोकं खातात की असंच झालं तसंच झालं. असो, बायकाच शेवटी त्या. आणि ब्लाऊज शिवायला घेतली तर त्याहीपेक्षा खूप म्हणजे खूप टेन्शन येतं. म्हणजे कामाचं जेवढं टेन्शन येत नाही ना, तेवढं त्यांच्या डिमांडचं टेन्शन येतं की मला असंच पाहिजे, तसंच पाहिजे. आणि थांबायचं नसतं त्यांना, अजिबात थांबायला वेळ नसतो त्यांना, की आपण काय बोलतो आहे, आपल्याला काय हवं आहे ते नीट आपण बसून सांगावं, व्यवस्थित त्यांना समजावून सांगावं. हे काही नसतं, पण त्याच्यात काहीतरी वेगळं झालं की मग झालं, सगळं संपलं. पण आणि त्यांना ब्लाऊज शिवायला दिल्याच्या नंतर लगेच 2 दिवसात हवा असतो. गाऊनचं पण तसंच आहे, शिवायला दिली की लगेच 2 दिवसात सुरुवात झाली. म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या ज्या महिला आहेत ना, गाऊन शिवायला येतात, त्यांना मी एक डेट देते लिहून. ती डेट त्या बघतच नाहीत. झाले 2 दिवस की सुरुवात होते त्यांची, माझी गाऊन झाली, माझी गाऊन झाली. आणि मग इतकं टेन्शन येतं ना, अरे बापरे काय करू मी, असं होतं. पण माझं एक आहे, जी डेट मी दिलेली आहे त्या डेटच्याच मी गाऊन कट करते. जर कोणाला अर्जंट हवी असेल तरच इथे कट करते. तर इथे बघताय तुम्ही सगळा पसारा कसा झालेला आहे तो, म्हणजे याच्यामधनं मी शोधून काढले आहेत गाऊन. आणि ह्या सगळ्या ब्लाऊजच्या ऑर्डरी आहेत आणि त्यांना मी सांगितलं की तुम्हाला या ऑर्डर लवकर मिळणार नाहीत, 15-20 दिवसांनी ब्लाऊजं तुमची दिली जातील, कारण की मला गाऊनसुद्धा शिवायचे असतात. आणि गाऊनच्या ज्या बायका असतात ना, त्या तर अजिबात थांबत नाहीत. तर तुम्हाला मी मगाशी बोलले की माझा हात खूप दुखतो आहे आणि ते सुद्धा आता मी म्हणजे थोड्याफार गाऊन कट केले आणि नंतर खूप पेन व्हायला लागलं. त्याच्यामुळे म्हटलं थोडा वेळ बसावं. थोडा वेळ बसले आणि स्वतःच्याच हाताने थोडंसं त्याला म्हणजे मसाज केलं. पण ते उलट्या हाताने जमतच नाही मसाज करायला. कोणाला तरी सांगितलं की छान वाटतं. बघू आता घरी गेल्याच्या नंतर कोणाला तरी सांगेन. पण इथे थोडा वेळ म्हटलं बसावं, आराम करावा. तर इथे फॉल बिडिंग करून साड्या आल्या होत्या, तर मी साड्या फॉल बिडिंगसाठी बाहेर देते. माझ्याकडे फॉल बिडिंगची मशीन नाही आहे, तर त्यांनी व्यवस्थित केल्या आहेत की नाही ते बघत होती. तर त्यांच्यावरती विश्वास आहे तेवढा, त्या म्हणजे व्यवस्थितच करतात, कधीच म्हणजे कंप्लेंट वगैरे येत नाही त्यांच्याकडून. पण तरीसुद्धा चेक केल्या की फॉल वगैरे सगळ्याला लावलेले आहेत की नाही, कारण गडबडीत कधीतरी राहू शकतं. आणि म्हटलं चला आता काही दुखणं घेऊन बसायचं नाही आहे, आपल्या कामाला पण सुरुवात केली पाहिजे. तर इथे परत दुसऱ्या गाऊन कटिंग करायला घेतल्या. आता एका कस्टमरच्या 3-3, 4-4 गाऊन आहेत, त्याच्यामुळे काय वाटत नाही आहे, एकदाच कट करून होत आहेत. काही जणांच्या एक पण आहेत. ह्या कस्टमरच्या गाऊन होत्या त्या 3 होत्या, 2 बाटिकमध्ये होत्या आणि 1 अल्फाईनमध्ये होती. तर बऱ्याच जणी मला ह्याच्यावरती विचारत आहेत की ऑनलाईनवरती विचारत आहेत की तुझ्याकडे अल्फाईनचा कपडा आहे का. तर मी अल्फाईनचा कपडा आणणं बंद केलेला आहे पूर्णपणे, कारण की अल्फाईनचा कपडा माझ्याकडे जास्त जात नाही आणि
प्रत्येक वेळी त्याचे 6 पीस उचलणं मला पॉसिबल होत नाही, कारण की अल्फाईनचा कपडा खूप महाग भेटतो आणि तो सेलसुद्धा होत नाही. आणि मी सध्या तरी ऑनलाईन जे माझं काम आहे ते बंद ठेवलेलं आहे, कारण की मला नाही जमत आहे एकटीला. माझ्या मिस्टरांची नोकरी चेंज झाल्यामुळे त्यांचं म्हणजे शिफ्ट बदललेले आहेत. वेळेवर लोकांना पार्सल वगैरे देता येत नाही आहेत आणि आमच्या दिव्याला जे पोस्ट ऑफिस आहे तिथे हे म्हणजे पार्सल वगैरे घेत नाहीत. त्याच्यासाठी मला ठाण्याला जावं लागतं किंवा मुंब्र्याला जावं लागतं. तर मला ते माहीतही नाही आणि ते खूप म्हणजे लांबसुद्धा पडतं मला. त्याच्यामुळे मी ते थोडे दिवस बंद ठेवलेलं आहे. जरा सगळं रुळावरती आलं की मग मी परत ते चालू करेन. तर इथे या कस्टमरच्या 3 गाऊन होत्या, त्या कट केल्याच्यानंतर ही आता शेवटची गाऊन मी कट करायला घेतले. मध्ये सुद्धा मी भरपूर गाऊन कट केल्या, तर तुम्हाला सगळ्यात शेवटी मी त्या गाऊन दाखवेन. आणि ही गाऊन कट करायला म्हणजे ही गाऊन मला उद्या द्यायची आहे. त्या ताई आल्या होत्या आणि मला बोलल्या की मला उद्या भेटेल का, तर मी म्हटलं चालेल ठीक आहे, मी देते तुम्हाला उद्या. तर ही गाऊन उद्या द्यायची आहे. तर घरी जाऊन जेवण करून आले आणि 9:15 वाजता मी रिटर्न आली दुकानात आणि त्याच्यानंतर ही गाऊन कट करायला घेतली. आणि ही गाऊन कट केल्याच्यानंतर मी घरी जाणार आहे, कारण की मला सकाळी बरोबर 4:30 वाजता उठावं लागतं डबा करण्यासाठी. अंघोळ्या वगैरे दोघांच्या अंघोळ्या असतात, परत डबा असतो, परत श्लोकची तयारी वगैरे सुद्धा करावी लागते. त्याच्यामुळे 4:30 वाजता मला उठावंच लागतं, माझी झोप नाही पूर्ण होत. त्याच्यामुळे मग मी रात्री जास्त वेळ नाही थांबत, कारण की जास्त जागरण झालं ना की मला ॲसिडिटी होते. मला ॲसिडिटीचा खूप त्रास आहे, त्याच्यामुळे मी जास्त जागरण करत नाही. तर इथे सगळ्या गाऊन ज्या आहेत त्या माझ्या कट करून झाल्या होत्या. त्या 4 गाऊन आहेत आणि ह्या 2 6, एकूण माझ्या 12 गाऊन कट करून झाल्या होत्या आज दिवसभरात. त्याच्यापेक्षाही झाल्या असत्या, पण मध्ये मध्ये मी बसतसुद्धा होते, त्याच्यामुळे कमी झाल्या. तर असो, आता उद्या ह्याच्यापैकी किती गाऊन शिवून होत आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवेन. तर हा इथे स्टॉक एवढा अजून मला कटिंग करून शिवायचा आहे आणि त्याच्यात अजून भर पडतच चाललेली आहे. ह्या शिवलेल्या गाऊन आहेत त्या न्यायला कोणी येत नाही आणि ज्या शिवलेल्या नाही आहेत त्या सारख्या सारख्या विचारायला येत आहेत. तर नेक्स्ट टाईम आणलेला स्टॉकसुद्धा पूर्ण रिकामी झालेला आहे, बघताय तुम्ही. आणि माझी अवस्था काय झालेली आहे तीसुद्धा दाखवते तुम्हाला. घड्याळात 9:15 वाजलेले आहेत, बाहेर पूर्ण अंधार झालेला आहे आणि माझ्यासोबत आज दुकानातसुद्धा कोण नव्हतं, मी एकटीच होती. तर दाखवते तुम्हाला, इथे बाहेर कोणीच नाही आहे, म्हणजे बाहेरचं काही दिसतच नाही, पण बाहेर कोणीच नव्हतं, पूर्ण अंधार झालेला होता. आणि आता घरी जाते मी. सगळं आवरलं आहे, गाऊन कट केल्याच्यानंतर सगळं आवरून वगैरे झालं आहे. मगाशी तुम्हाला दाखवला खूप पसारा होता, तर सगळं आवरलं. व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.